तर सर तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे, तुमच्यासाठी मैत्री काय आहे आणि किती महत्वाची आहे? मैत्री ओळखण्यामध्ये वेळ घालवणार. बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय, मैत्री जगायची. थोडक्यात मित्राच्या स्वरूपात आपल्याला दुसरं परिवारच भेटतो. दुसरा परिवार मिळतो 100%. त्यावेळी पहिला जो मित्र होता माझा, शुभम शिंदे, ऍक्च्युली आम्ही क्रिकेटला एकत्र जायचो. मग त्यावेळी तो माझा सिनियर होता तसा क्रिकेटमध्ये, पण त्याच्यासोबत मग जुळलं. त्याच्यानंतर मग आमच्या वर्गातला सुमित नलावडे, तो मॉनिटर होता. तर त्याला असं बघून मला रागच यायचा, हा काहीतरी मला उगच आहे ना, मला याच्यामध्ये अडकवतोय. शाळा 12 वाजताची. आमची पोरं सकाळी 10:30लाच येतात. काय येतात तर मुलींचे एक्स्ट्रा क्लासेस सकाळचे जेव्हा असतात ना, त्यावेळी ते येता जाता बघता यावं त्यांना. म्हटलं आता कोणाचा मोबाईल जर परत वर्गात दिसला ना, तर सगळ्यांना एक सोबत कॉलेजच्या बाहेर. म्हटलं सर असं नाही, मग तुमचा मोबाईल पण बाहेर द्या. मला काय वाटतं माहितीये का, ज्यावेळी आपण मित्र म्हणून म्हणतोय ना त्याला, त्या मित्रत्वाची खरी जाणीव त्याला झाली पण पाहिजे आणि आपल्याला पण असायला पाहिजे पहिले, बरोबर की आपण काय करतोय तिथं. आपण जर त्या म्हणजे स्वतः जर त्याच्या जागी आपल्याला इमॅजिन केलं, मी माझ्या डोक्यात विचार काय येतो माहितीये का, याने मला का फोन केला असावा या गोष्टीसाठी. एवढ्या जगात आपण म्हणतो की समजा भारतातली जरी लोकसंख्या पकडली 140 कोटी, त्यातल्या त्याच्या आजूबाजूला 1000-2000 लोक आहेत, त्यानं मला का फोन केला, म्हणजे हे कुठून तरी वरच्याने जुळून दिलेलं कनेक्शन आहे. मग मी तिथं त्याला नाही नाही म्हणू शकत. टेबलवरती चॉकलेट ठेवलंय तर ही लँग्वेज असायची, तर मग ती येणार, मुलगी घेऊन जाणार, म्हणजे काहीच कम्युनिकेशन नाही तर काही संवाद नाही. बरोबर. पण आता तो संवाद बदललाय, आता एकदम फ्रीडम आलंय, प्रत्येक जण बोलतात. मग ते पहिलेपासून असो, आता ते काय मध्ये फिल्टर्स राहिले ना, मग एक मुलगा आणि मुलगी चांगले मित्र बनू शकतात. नमस्कार, कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटीला एक अनाउन्समेंट करतो की तुम्हाला कोणता विषय आवडीचा असेल किंवा तुम्हाला कोणता विषय ऐकायचा असेल, तो तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मागील भरपूर व्हिडिओज मध्ये हा विषय आपल्याला सजेस्ट केलेला आहे. भरपूर जण, प्रत्येक जण बघतो तो त्याचा हा आवडीचा विषय आणि जवळचा विषय. तर आजचा विषय आहे मैत्री. तर मला वाटतं सूरज सर आणि मी खूप दिवस झालं एकत्र काम करतोय, भेटतोय. सर आम्ही एकदा हॉटेलमध्ये बसलेलो, मला असं आठवतंय की आपण असेच किस्से म्हणजे बोलत होतो, ऐकत होतो, चर्चा करत होते, आपली चर्चा चालली. तर सरांकडे असे मैत्रीचे काय काय किस्से आहेत की ते तुम्हाला जर समजले ना, तर तुम्ही हसून हसून पोटात दुखेल एवढे किस्से आहेत. तर आजचे आपले गेस्ट आहेत सूरज सर. सूरज सर स्वतः व्यावसायिक आहेत आणि मैत्रीच्या दुनियेतले राजा माणूस. तर सर तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे, तुमच्यासाठी मैत्री काय आहे आणि किती महत्वाची? याचं उत्तर म्हणजे काय झालं, सगळं मैत्री म्हणजे जगत काय. जे लहानपणापासून आपण जे जगतोय, घरच्यांपेक्षा जास्त तर मित्रांसोबत जगतो. त्यामुळे मैत्री हे जगतच आहे शेवटी. कारण हे आपण एक असं म्हणतो ना, युनिव्हर्स मधला एक सेकंड युनिव्हर्स आहे आपलं, की ज्याच्यामध्ये मला सगळ्यांसोबत कनेक्ट करता करता मैत्री जी असते ना, ती एकदम मला कुठल्या ना कुठल्या नवीन टप्प्यावरती काही ना काही नवीन किस्से देते. आणि तेच आता सौरभ दादा सोबत आपण कनेक्ट झालो, म्हणजे त्याचे स्पेशल्स पण जे मैत्रीमधले रंगलेले असतात, त्याच्यावरनं एक लक्ष देतात, अरे ही मैत्री एवढी का गरजेची आहे. आणि ती प्रत्येकालाच, म्हणजे असं नाही की मलाच, की प्रत्येकालाच सगळ्यात बेस्ट जे लाईफ मध्ये मिळालेलं गिफ्ट आहे ना, ती मैत्री. बरोबर आहे. आणि मला पण असं वाटतं की मित्रांच्या शिवाय एक आयुष्य वेगळं असतं, मित्रांबरोबरचं आयुष्य एक वेगळं असतं. बरोबर. तर आता मला विचारायचे की एक चांगला मित्र किंवा एक चांगली मैत्री कशी ओळखायची? मला काय वाटतं माहितीये का, मैत्री ओळखण्यामध्ये वेळ घालवणार. बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय, मैत्री जगायची. आता त्याला पण टेस्ट करत राहिलं तर मग त्या नात्याला अर्थ नाही. बरोबर. ठीक आहे, मित्र येतात, चांगले पण येतात, वाईट पण येतात, चांगले वाईट अनुभव देऊन जातात. पण आपण प्रत्येक वेळी त्याला जज नाही करत बसलं पाहिजे. प्रत्येकासोबत आपण जे बेस्ट करू शकतो ते करायचं. त्यांनी आपल्यासोबत काय करायचं नाही करायचं ते त्याच्या हातात. सुरुवातीपासून जे आपण मैत्री निभवतोय, त्याला जर तेवढा आपल्यावरती ट्रस्ट असेल तर तो डेफिनेटली आपल्यासोबत कंटिन्यू करणार आहे आणि आपण ती मैत्री लॉंग लास्टिंग जाते तशीच. बरोबर. मी जर असा विचार करत राहिलो ना, की ह्या मैत्रीमध्ये मला चांगलं काय मिळतंय किंवा मग ही माझ्यासाठी चांगली आहे का, मग ती मैत्री कामाचीच नाही. मग ते आपलं एक पर्सनल अजेंडा झाला. बरोबर. ते पुढच्या व्यक्तीवर लादल्याचं. आपण स्वतःच त्या मैत्रीमध्ये लॉयल नाहीये, कारण आपण चेक करतोय ती मैत्री, मग ती काय कामाची. बरोबर. आणि मैत्री, मला वाटतं मैत्रीमध्ये चढ उतार तर प्रत्येकाचाच येतो. डेफिनेटली. आणि त्या चढ उतारानंतर जी मैत्री टिकते तीच खरी मैत्री असते. तीच खरी मैत्री, म्हणजे लॉंग लास्टिंग जी मैत्री आहे ना, ती चढ उतारांशिवाय नाहीच. आपण जर म्हटलं ना की अरे माझ्यासोबत हा प्रत्येक वेळी चांगलं वागतोय, प्रत्येक वेळी चांगलं बोलतोय, मग ती मैत्री लॉंग लास्टिंग नाही. ती फक्त कामापुरती मैत्री. कधीतरी आपण भेटणार, कधीतरी फोनवरती बोलणार. बरं, अशी पण मैत्री की बऱ्याच वर्ष, बरेच दिवस आपण बोलत पण नाही, पण तरी पण ती आजही तेवढे स्ट्रॉंगली आपण कधी भेटलो ना की सगळे किस्से बाहेर निघतात. काय झालं लाईफ मध्ये, कसं झालं, काय आता चालू आहे, कसं पुढे करणार आहे.
म्हणजे हे असायला पाहिजे खरं Yes. तर. आणि मला तर वाटतं की माझे पण असतील असे मित्र किंवा तुमचे पण असतील की ते 10 वर्षांना जरी भेटले, वर्षानुवर्ष भेटले नाही पण एकदा भेटले तर पूर्ण 10 वर्ष कसे गेली त्या व्यक्तीबरोबर आपण बसून चर्चा करू शकतो त्या गोष्टीवर. किंवा ती जी मैत्री आपण सुरुवातीला जशी आपली मैत्री होती ती 10 वर्षांनी सेम तशी असते. अशी पण काही काही मैत्री असते. मैत्री कशी आहे ना, म्हणजे माझ्यासाठी तरी सांगतो की माझ्या मित्राला मी जेव्हा पण भेटतोय, भले त्याने आज 100 कोटी कमवू दे, पण मला जर फील होत असेल ना की त्याच्यात काहीतरी चेंज आहे, तर मग तिथं गडबड आहे. बरोबर. पण तोच मित्र जर 100 कोटी करून पण आज माझ्यासोबत त्याच याने बसतोय की बाबा हा आपला लहानपणीचा मित्र आहे, आपण एन्जॉय करतोय, जसं त्यावेळी एन्जॉय केलंय तसं आता एन्जॉय करतोय, बरोबर. तर ती कधी पण आहे ना माझ्यासाठी म्हणजे ती लाईफ टाईम मेमरी आहे की मी आज मित्रांसोबत पण आहे ना, मी स्वतः सांगतो मला आता माझे काही प्लॅन्स असतात किंवा बिझनेसमध्ये आता मीटिंग्स वगैरे हे असतात, पण त्या ह्याच्यातनं पण मी 1-2 तास वेळ काढून मित्राला भेटायला जाणार. मी तर इव्हन एवढं पण केलं, मित्राच्या घरी राहिलोय 3-3, 4-4 महिने. मला त्याच्यात काहीच वाटत नाही. काय उगाच आपण फॉर्मॅलिटी करायला लागलो ना मैत्रीमध्ये, तर मग ते आपण टिकू शकत नाही ती मैत्री पण टिकू शकत. त्यामुळं जसं आहे तसं आपण रॉ जे आहे ते. मला वाटतं असे 1-2 मित्र असतातच की बाबा आपण तिथे आपलं घर सोडून राहायला जरी गेलो तर तिथल्या घरातल्यांना पण माहित असतं त्याच्या की बाबा हे किती लेवलचा आहे किंवा काय दर्जाचा माणूस आहे, कसा आहे. आता रिसेंट मध्ये सांगतो की लॉकडाऊन नंतर म्हणजे लॉकडाऊन मध्येच ऍक्च्युअली मी घर सोडून बाहेर पडलेलो आणि मी एकटा राहत होतो रूम वरती, जे माझे पार्टनर आहेत त्यांच्या रूम वरती. पण काही काळानंतर ती रूम आम्हाला सोडायला लागली. मग आता अर्जंटली कुठे शिफ्ट व्हायचं हा डोक्यात प्रश्न होता. तो माझ्या नव्हता, माझ्या पार्टनरच्या होता. माझ्या डोक्यात फिक्स होते की माझ्या मित्राचं घर आहे. तर मी त्याच्या घरी गेलो. लिटरली सांगतो 8 महिने मी त्याच्या घरात राहायचोय. आणि मी जेव्हा विचार केला ना आता सोडायचंय आणि मला परत शिफ्ट व्हायचंय, त्याची आई मला विचारते का रे घर लहान पडायला लागलं का? म्हणजे या लेवलची मैत्री. त्याच्या आई आता कसं आहे की आता पण आहे ना, म्हणजे अजून पण मला फोन असतो सारखा. मी आता जातो अधून मधून जात असतो ना, तुझ्या वाटेचं जेवण रोजचं व्हायला जातंय बघ. म्हणजे या लेवलचं आमचं आता म्हणजे कनेक्शन आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र, म्हणजे मी सांगतो ना माझे 2-3 मित्र जे सगळ्यात खास असतात, म्हणजे कंटिन्यू आम्ही सोबत असतो. शुभम शिंदे, सुमित नलावडे आणि सूरज भोसले, हे 3 जण. आजही नुमोई शाळा आहे आमची, पुण्यातली सगळ्यात जुनी शाळा म्हटलं मराठी शाळा तरी चालेल. तिथं आजही आमचं नाव काढलं जात आमच्या मैत्रीचं, की आम्ही काय किस्से केलेत, कुठं फिरलोय. सायन्स मध्ये असताना कॉमर्सच्या वर्गात जाऊन बसणं, ते म्हणजे कॉमर्सच्या शिक्षकांना पण आम्ही माहित होतं की अरे ही नलावडे ग्रुप हा आमच्या वर्गात आहे, म्हणजे काहीतरी आहे. मैत्रीत असं आहेच की जेवढे आपण उन्हाळ चाळे करू तेवढी घट्ट मैत्री होती. जसं मी सांगितलं की मी 8 महिने मित्राच्या घरीच राहिलो. आता माझ्या आयुष्यामध्ये ना असे मित्र आहेत आणि अशा मित्रांच्या आया आहेत की ज्या मला फोन करून सांगतात अरे तू का नाही येते, तू का नाही येते. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, मित्र जेवढे गरजेचे म्हणजे आयुष्यात गरजेचे पण म्हणा, किंवा मित्र जेवढे आपल्याला हवे आहेत ना, तेवढे त्यांच्या आयांसोबत राहणं, त्यांच्यासोबत उठणं बसणं, त्यांच्यासोबत एक सवय होऊन जाते. आणि जेव्हा त्यांची आई मला माझ्या आईसारखी वागवायला लागते ना, म्हणजे तेव्हा आपलं आयुष्य एकदम म्हणजे मग मी पुण्यामध्ये कुठेही असला ना, मला माहिती की मला कुठलं ना कुठलं घर राहण्यासाठी आहे. आणि मी रात्री कुठल्याही घरी जाऊन राहिलो तरी पण ये बाबा झोप, सकाळी नाश्ता कर, जा जेवण करून एकदम घरच्यासारखं वातावरण. आणि खरंच म्हणजे हे जेव्हा आयुष्यात मिळतं ना तेव्हा दुसरं काहीच नाही पाहिजे. मग थोडक्यात मित्राच्या स्वरूपात आपल्याला दुसरा परिवार मिळतो 100%. मग मला सांग की तुझी एवढी घट्ट मैत्री कशी झाली, तो प्रवास कसा होता की एवढी घट्ट की एकत्र राहणं, 8-8 महिने एकत्र राहणं, वर्ण तुझ्या त्या मित्राच्या आई बरोबरचे संबंध इतके गोड, कसं काय एवढं कसं? घट्ट मैत्री करायला आहे ना खूप विचार नाही करावा लागत. घट्ट मैत्रीत हा विचारच करायला नाही लागत, नाही करावा. आणि स्वभाव किंवा ज्या गोष्टी आपण विचार करतो ना, जेव्हा रिलेशन मध्ये यायचं असतं ना, अरे स्वभाव जुळतील का नाही, अरे मग त्याचं मला पटेल का नाही, माझं त्याला पटेल का नाही, या असल्या गोष्टी मैत्रीमध्ये नाही. तू मला 4 शिव्या घातल्या ना, मी तुला 4 शिव्या घालणार, पण परत खांद्यावर हात टाकून सगळीकडे फिरणार. ही मैत्री आहे. आणि आम्ही कसं लहानपणापासून लय किस्से केलेत सोबत, आणि सोबत कांड करताना, किस्से करतानाच ती मैत्री अजून घट्ट होती. भले त्या किस्स्यांमधनं मार पण खावा लागला पण तरी पण तिथं अजून ती स्ट्रॉंग होणार. म्हणजे मला अजून पण आठवतं, मी जेव्हा 11वीला होतो, आम्ही तिघांचा ग्रुप जो होता, आम्ही 11वीला होतो. एकदा झाली होती भांडणं. आता आमच्यातल्या एकाला आम्ही नसताना एकाने फटकावलं. दुसऱ्या दिवशी त्याला वाटलं की मी सेफ आहे, सिक्युअर आहे, मी येतो कॉलेजमध्ये. तो जेव्हा आला आम्हाला लक्षात आलं आमच्या आधीच 60 पोरं त्याला मारायला पळाली. का तर बाबा आमच्या ह्याच्यातला हात का लावला. आणि नंतर विषय असा की त्याला हाणलाय एकाने, तर वीट घातली डोक्यात, वीट घातली. परत आम्हीच त्याला हळद लावायला गेलो. अरे कशाला नादी लागतो बाबा आमच्या. अशाच मैत्री घट्ट होतात. मी पण असं बघितलंय की एक स्टेजला की दुश्मन असतात एकमेकाचे, किंवा एकमेकांना मारायचे, भांडणं करायचे, सगळे चालू असतं.
पण सर्टन स्टेज नंतर किंवा एका लेवल नंतर तेच एकत्र येतात आणि तेच एकदम खास मित्र बनतात. 100% जस्ट लाईक की कसं असतं ऑपोजिट पोल कसं एकत्र येतात आणि चिटतात, तसं आहे ते मैत्रीचं तसंच आहे. आणि मैत्रीत विचार तर करावा लागतच नाही. मी तर असं कधी ऐकलं नाही की ठरवून मैत्री होते. नाही ठरवून नाही, कधीच मैत्री अजिबात होत नाही, अजिबात आणि प्रत्येक मैत्रीच्या पण एक स्टेजेस असतात की जेव्हा सुरुवात होते तेव्हा वेगळी असते, मिडल स्टेजला न्यूट्रल असते, नंतर अशा कोणत्या स्टेजेस किंवा अशा कोणत्या लेवल आहेत की मैत्रीच्या तुला जाणवत? बरं, पहिलं मी सांगतो की सौरव दादाच्या शोला पण मी त्याचा किस्सा ऐकला होता की ज्याच्यासोबत त्याची सगळ्यात जास्त आधी भांडणं झाली तोच आज त्याचा सगळ्यात खास मित्र झाला. माझं पण तसंच आहे की आम्ही ऍक्च्युली काय झालं, माझी जुनी मैत्री म्हणजे एकदम पण लहानपणापासूनची नाही. माझी जी आत्ताची सगळ्यात जवळची मित्र आहेत ना, ती माझी आता 7वी-8वी म्हणजे जे कळतं वय होतं ना तेव्हापासूनचे माझे मित्र. त्यावेळी पहिला जो मित्र होता माझा शुभम शिंदे, ऍक्च्युली आम्ही क्रिकेटला एकत्र जायचो. मग त्यावेळी तो माझा सिनियर होता तसा क्रिकेटमध्ये, पण त्याच्यासोबत मग जुळलं. त्याच्यानंतर मग आमच्या वर्गातला सुमित नलावडे, तो मॉनिटर होता. तर त्याला असं बघून मला रागच यायचा, हा काहीतरी मला उगाच आहे ना मला याच्यामध्ये अडकवतोय, माझं नाव सारखं सरांना सांगतोय, मला फटके बसले असं. त्याच्यात माझे लय वाद व्हायचे. पण नंतर का पोरावरती जरा राग बसला, म्हणजे आमच्याच एरियातला होता तो आणि आमच्या दोघांचं ठरलं की आता याला द्यायचा एकदा. आणि त्या किस्स्यावरनं मग जी आमची जुळली ती अजूनपर्यंत तशीच. म्हणजे आता काय होतं की कधी कधी भेटणं नाही होत, कधी कधी बोलणं नाही होत, पण डेफिनेटली ते अजून पण तेवढ्याच ह्याने केलं, बाबा तू मला कधी फोन कर, तुझ्यासाठी मी 12 वाजता म्हण, 1 वाजता म्हण किंवा पहाटे म्हण, मी तुझ्यासाठी पळत येणार. या लेवलचं आहे. आणि हे स्टेजेस कसे आहेत ना, पहिलं तर कसं आहे, आपल्याला जुळताना पहिले तर कान जुळावे लागतात. ते सगळ्यात महत्वाचं. एकदा का कान जुळायला लागली की मग नंतर बरोबर मैत्रीत कधी सद्गुण आपण बघत नाही, दुर्गुण किती जुळतात पुढच्या माणसाचे, त्याच्यावर आपली किती घट्ट मैत्री आहेत, कशी जुळली हे 100%. म्हणजे आमचं सुरुवातीपासून हेच झालं की आम्ही म्हणजे असं नाही की खूप चांगल्या याच्यामध्ये होतो माइंडसेटमध्ये की नाही आम्हाला असा प्रॉपर एक शिक्षणाचा मार्ग धरायचा आहे आणि तिथून मग आम्हाला एक प्रगती करायची, असं काहीच नाही. आम्ही ऍक्च्युली सांगतो काय की 10वी पर्यंत आम्ही जेव्हा सोबतच होतो नुमोई शाळेत, मी 1ली ते 10वी 12वी पर्यंत नुमोई शाळेतच, 12 वर्ष माझी तिथंच काढली. त्याच्यामध्येच आमचं काय झालं, 10वी पर्यंत आम्ही एकदम क्लोज, म्हणजे जाईन तिथं एकत्र. 11वीला आमचं ठरत नव्हतं अरे कुठं ऍडमिशन घ्यायचं, काय करायचं. तेव्हा ऑनलाईन फॉर्म नाही का आपले सगळीकडचे फॉर्म भरायचे. सुमित नलावडे म्हटला मला सायन्सला घ्यायचं, मी पण म्हणलो मला पण सायन्सला घ्यायचं. शुभम शिंदेला पर्सेंटेजच तेवढे नाही तरी पण म्हणलं सायन्सला घ्यायचंय. आमचा नुमोई कोटा असल्यामुळे ऍडमिशन झालं. त्यातल्या त्यात आम्हाला मग सायन्समध्ये पण जो एक्स्ट्रा सब्जेक्ट असतो ना त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, तो म्हणला इलेक्ट्रॉनिक्स. आता मला कन्फ्युजन बायोलॉजी घ्यायचं का जिओग्राफी घ्यायचं, तो म्हणला नाही इलेक्ट्रॉनिक्स, त्याला इलेक्ट्रॉनिक्सला. तिसरा पण त्याचं ऍडमिशन एसपी कॉलेजला झालं. पहिलं एसपी कॉलेजचं कॅन्सल केलं, दुसरं मिळालं गरवारेला, गरवारेचं कॅन्सल केलं, तिसरं मिळालं फर्ग्युसनला, ते पण कॅन्सल करून भाऊ आलाय आमच्या बरोबर मोहित परत. म्हणजे या लेवलची आहे, कॉलेज गेलं तिकडे उघडत, आम्हाला पाहिजे आम्ही सोबत. घट्ट मैत्री तर तेच तर आहे की मी असं ऐकलंय की, आणि मी माझ्या मित्रांबरोबर किंवा तू पण जे खास मित्र आहेत त्यांच्या बरोबर आपण इव्हन हे केलेलं असतं की तुझी मुलं माझी मुलं एका शाळेत जातील, पण तुझी बायको माझी बायको एकत्र मैत्रीण असते. हे पण आहे. पण एक काळ येतो की प्रत्येक मैत्रीत हा काळ असतो ज्याला आपण डार्क पिरियड म्हणू शकतो, की मैत्री टिकवायला कुणाला तरी एक मागचं पाऊल घ्यायला लागतं. मग तेव्हा काय मैत्री टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुला वाटतंय? हा काळ कधी येऊ शकतो माहितीये का, ज्यावेळी आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात ना त्यावेळी कधी कधी गोष्टी बिघडायला चालू होतात. म्हणजे काय होतं की आपण एका वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो. जसं आता समजा जॉब आला, बिझनेस आला किंवा लग्न झालंय, तर मग आता ती एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदार वाढत जातो. त्यावेळी कधी कधी वाटतंय की बाबा नाही ह्याचा हा आता गुंतला, हा काय आपल्यासोबत येत नाही. पण ते त्याला माहित असतं की हा गुंतलाय पण हा आपल्याशिवाय राहू शकत नाही. पण ते कसं होतं की कधी कधी लोकांच्या मनामध्ये म्हणजे दुसरं कोणतरी काहीतरी भरवत असतं, बरोबर, त्यामुळे पण बऱ्याच गोष्टी असतात. पण ज्यावेळी आपली मैत्री त्या लेवलची स्ट्रॉंग मैत्री आहे ना, तेव्हा त्याला काही फरक पडत नाही. अरे तो नाहीये तर नाहीये ना, तो येणार आहे, 100% येणार आहे. पण सोबत जेव्हा आपण एकत्र येणार ना त्यावेळी जे असणार आहे ते मग विचारच करण्यासारखं नाही. म्हणजे आता पण काय विषय सांगतो, आम्ही तिघ जे आहेत, म्हणजे एक जण आता आमचा शुभम शिंदे आहे, तो सेंट्रल रेल्वेला जॉबला आहे. सो त्याचा एक वेळ ठरलेला आहे, म्हणजे त्याचं काम तो त्याच्यामध्ये व्यस्त. दुसरा जो आहे आमचा सुमित नलावडे, तो बँकेमध्ये क्रेडिट मॅनेजर आहे. आता बँकेमध्ये क्रेडिट मॅनेजर म्हटल्यावर त्याचं तर दिवस आणि रात्र तिकडच जातं आणि मी माझ्या याच्यात कामात व्यस्त, बिझनेसमध्ये. बऱ्याच वेळा काय होतं, आम्हाला महिनाभर पण बोलता येत नाही, भेटता येत नाही. पण जेव्हा भेटतो ना तेव्हा मग नाईट आखी कसर मग आमच्या घरच्यांना माहित असते एका 1-2 दिवस येत नाहीत. त्यामुळे ती तयारी असते सगळ्याची की बाबा आता भेटलोय ना, आता काय करायचे, सगळे किस्से कांड परत एकदा कुठेतरी रिपीट करून घ्यायचे. आणि मला पण तसं वाटतं की आपण जेव्हा स्कूलमध्ये असतो, कॉलेजेसमध्ये असतो, तेव्हा ती मैत्री वेगळी असते की आपण ते
पूर्ण वेळ देऊ शकतो, ती पूर्ण मजेची लाईफ चालू असते. पण जेव्हा एकदा जबाबदारी चालू होते तेव्हा आपला पूर्ण टाइम हा त्या जबाबदारी पार पाडण्यात जात असतो. मैत्रीला थोडासा टाइम भेटत नाही आणि त्याच्यातच आपले गैरसमज वाढतात आणि त्याच्यामुळे थोडंसं हे होत राहतं. पण घट्ट मैत्री कितीही चढ उतारानंतर ती टिकतेच, तीच तर खरी मैत्री. गैरसमजांचं कारणच कोणा ना कोणाकडून काही ना काही जाणं आहे. सगळ्यात मोठं कारण स्टार्टिंगच्या ह्याच्यात म्हणजे मुलगी किंवा रिलेशनशिप हे सगळ्यात महत्वाचं कारण. तर तुझ्याकडे असा कुठला किस्सा आहे का एखादा, कोणता पण असेल तुझा मैत्रीबद्दलचा? ते बरेच आहेत. आता जेव्हा ज्युनियर म्हणजे आम्ही 1ली ते 10वी जेव्हा शाळेमध्ये होतो, आमच्या शाळेत कोएड नाहीये. 1ली ते 10वी फक्त मुलं. 11वी 12वीला मुलं मुली एकत्र आहेत. बरं त्यावेळी आमचा पूर्ण एक्सपिरियन्स वेगळा असेल की 10वी पर्यंत पूर्ण सगळं आयुष्य मुलांबरोबर गेलेलं आहे. पण एक विषय होता ना, नुमोई शाळा चारी बाजूंनी मुलींच्या शाळेंनी घेरलेली. त्यामुळे आमचं कसं आहे म्हणजे तू बऱ्याच मूवी मध्ये पण काय काय ऐकले असे, नुमोईचा मुलगा आणि हुजूर पाकीची मुलगी म्हणजे जुळलं इथूनच. तर ते म्हणजे होतं नाही का त्यावेळी असंच आमचं बोलणं चालणं बाहेर मुलींसोबत कधी 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 असायचं. आता आम्ही तर असं असं केलेलं आहे, शाळा 12 वाजताची, आमची पोरं सकाळी 10:30लाच येतात. काय येतात तर मुलींचे एक्स्ट्रा क्लासेस सकाळचे जेव्हा असतात ना त्यावेळी ते येता जाता बघता यावं त्यांना. त्यामुळे मस्त फेसवॉश विसवॉश लावून मस्त पावडर बिवडर लावून बाहेर येऊन थांबायचं आणि कोण बघतंय का आपल्याकडे, बघितलं तर नुसतं असं स्माइल द्यायची आणि नंतर काय बोलता आलं तर बोलायचं असे किस. नंतर मग काय झालं जेव्हा आम्ही कॉलेजला आलो ना, कॉलेजला आता मुली आलेत वर्गामध्ये सायन्समध्ये, त्यात पण म्हटलं आता सायन्सला आलेत तर जरा स्टँडर्ड थोडस जरा शिकलेल्या वगैरे. त्यामुळे आम्ही सुरुवातीला तर जरा गडबडलेलोच होतं, अरे कसं बोलायचं काय करायचं. आणि आम्ही असे 3 जण आम्ही लास्ट सोडलेली कॉलेजमध्ये. आम्ही मुलींच्या बेंचच्या मागे जाऊन बसायचो, की कोणालाच अलाउड नाही तरी पण आम्ही जाऊन बसायचो आणि आम्ही उठायचोच नाही. आम्हाला हाकललं तरी पण आम्ही तिथंच बसून असायचो. त्यामुळे शिक्षकांना पण कळायला आता ही यांना काय बोलून काय फायदा नाही, ही बसलीत तिथं बसलीत, आता काय आपण शिकवायचं काम करू. त्यामुळे ते तसं. मुलीचा किस्सा तू विचारला, आता एक लय डेंजर किस्सा आहे मला तो, मी जर तो सांगितला ना तर मला खरं विषय काय झाला होता की आमचा 6 जणांचा ग्रुप होता, म्हणजे मुली आणि मुलं आम्ही 3 आणि 3 जणी असं 6 जणांचा ग्रुप आम्ही एकत्र फिरायचो. आम्ही आमच्या गुंगलेलो असायचो म्हणजे चर्चा गप्पा. आम्हाला एक विश्वच वेगळं. आम्ही बंक बिंक आम्ही कॉलेजच्या कॉलेजमध्ये बंक मारले. तेच सांगतो काय, सायन्सला आम्ही होतो, आम्ही कॉमर्स मध्ये जाऊन बसायचो, झाली बंक आमची. आम्ही जिथं वर्ग मोकळा दिसला का आम्ही तिथं घुसायचो. मग असाच विषय झाला. एक दिवशी आम्ही चाललो होतो असं चालत चालत, इकडनं शिक्षक तिकडनं शिक्षक, आता जायचं कुठं. एक वर्ग दिसला म्हणजे तिथे शिक्षकांची खोली होती आणि शेजारीच एक वर्ग मोकळा होता. आता आम्ही पण हुशार शिक्षकांच्या खोलीच्या शेजारीच जाऊन बसलोय. बरंच बसलोय तर बसलोय, तिथनं एक आले जे म्हणजे असे जरा स्ट्रिक्ट सर होते, जाधव सर म्हणून होते. ते येऊन म्हणले काय रे मुलांना काय चाललं. काय नाही सर थोडस आहे जरा पर्सनल प्रॉब्लेम आहे, जरा चर्चा चालू आहे, महत्वाची चर्चा आहे. जाधव सर बरोबर ठीक आहे काय मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, बाहेरनं कडी लावून गेले, चर्चा करा, झालं की आम्हाला फक्त आवाज द्या, आम्ही उघडून. म्हणजे या लेवलला की मित्र आम्ही जेव्हा होतो ना त्यावेळी आम्ही कुठलंच भान नाही. म्हणजे असं एखाद्याला भीती असते ना, शिक्षक आहे याला काय सांगावं. तेच तर आहे. माझ्याकडे पण असे किस्से आहेत की आपल्याला एखादी गोष्ट करायची तर एकटा करू शकत नाही, किती मोठी गोष्ट एकटा करू शकत, पण एक मित्र जर सोबत असेल तर तो अख्खी दुनिया पालती उलटी पालटी करू शकतो. असं त्याला जगाचं टेन्शन राहत नाही, तो काही करायला तयार होतो. आणि कसं आहे आत्ताची जी मैत्री म्हणजे तुला काय फरक जाणवतोय की तुझ्या शाळेत असतानाची मैत्री किंवा त्या वेळची दोस्ती होती आणि आत्ताची काय फरक जाणवतोय तुला? थोडक्यात 90s किडच्या मैत्री वेगळी होती, आता जेनझीची थोडीशी बदलत निघाली, ते पूर्ण टेक्नॉलॉजी ओरिएंटेड. तू मला फॉलो करतोय तर मी तुला फॉलो करणार, लाईक करतोय तर लाईक करणार. नाही ऍक्च्युली झालं काय, आता सांगतो की जेव्हा आम्ही सुरुवातीला आमची काही मैत्रीची जेव्हा आमची जस्ट मैत्री झाली होती त्यावेळी इंस्टाग्राम नव्हतं, म्हणजे तेव्हा जस्ट आलं होतं आणि त्यावेळी फक्त फोटो शेअरिंग आणि काय आम्हाला माहित पण नव्हतं. आम्ही नुसतं आपलं फेसबुक वरती आज फोटो सोडलाय, लाईक मार रे, कॉम्पिटिशन आहे आज, कमेंट टाक, धडा कमेंट वाढल्या पाहिजेत, कॉम्पिटिशन जिंकला पाहिजे तुझं. त्यावेळेस होतं ते वातावरण होतं की बाबा फोटो आला की मित्रांच्या 50 कमेंट अशा, म्हणजे त्या लेवलचा. आता त्यावेळी कसं होतं की त्यावेळी कुठल्याही गोष्टीमध्ये आमचा असा काही वेगळा स्वार्थ नव्हता किंवा नाही का तू फॉलो केलं तर मी फॉलो करणार किंवा तू हे केलं तर ते करणार, असं नाही. जे आहे ते बाबा आपलं सगळं येणं सोबतच आहे. आणि त्याच्यावेळी टेक्नॉलॉजीचा वगैरे याचा काय एवढा रोल नव्हता ना. बरोबर. आम्ही कुठेही असलो ना सोबत, म्हणजे मोबाईल पण आम्ही कधीतरी
काढला असेल ते आठवत पण नाही हा. मला सोबत असते. कसं झालंय, आम्ही एकदा लेक्चरला बसलो होतो, लास्ट बेंचच आम्ही मुलींच्या मागं. आता मुलींच्या मागं म्हणल्यावर काही जास्त काय करता येत नाही, बरोबर. पण आम्ही काय करायचो, असंच एका मुलीचा नंबरवरती फोन लावायचा आणि तिच्या याच्यावरती होती सिरियलची रिंगटोन. आमचा समोर क्लास चालू आहे फिजिक्सचा, आणि त्याच्यामध्ये ते सिरियलचं नाव नाही आठवत मी, पाखरांचा थवा आला ना असलं काहीतरी ring. शपथ दिली रिंग आणि वाजला जोरात, सगळे हसायला लागले. अरे काय चाललंय, कोणाचा मोबाईल वाजला. परत तिने हे केला, म्हणजे सायलेंट नाही केला, तसाच लावला. आम्ही परत मागणं तेच चालू केलं, परत डबल. त्यांनी मग शेवटी काय केलं, सगळ्यांचे मोबाईल घेत. म्हटलं आता कोणाचा मोबाईल जर परत वर्गात दिसला ना तर सगळ्यांना एक सोबत कॉलेजच्या बाहेर. म्हटलं सर असं नाही, मग तुमचा मोबाईल पण बाहेर द्यायचा. त्यावेळी आम्हाला ह्यांनी मुख्याध्यापकांनी पण बोलून घेतलं त्यानंतर, की का तुम्ही असे एवढं त्रास देताय लोकांना. नाही म्हटलं सर, आता थोडंफार नाही का, आता आम्हाला पण कुठंतरी माझ्या मस्त नको का. सो अशा लेवलचे किस्से, म्हणजे खूप कोणी इमॅजिन पण करणार नाही आम्ही काय काय करून बसलो. तेच तर. आणि मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना, जर मैत्रीबद्दल विचारलं तर सगळ्यात मोठा पार्ट असतो तो शाळेतल्या मैत्रीचा असतो. आणि शाळेतली मैत्री प्रत्येकाला विचारलं तर शाळेतली मैत्री प्रत्येकाला महत्वाची पण असते, आनंदाची पण असते, प्रत्येकाला ती डबल जगायची असते. तर अशी काय खासियत आहे की शाळेतली मैत्री इतकी घट्ट का असते, तुला काय वाटतं? शाळेतल्या मैत्रीच्या वेळी जास्त विचार डोक्यात नसतात ना. जेव्हा आपण दुसरा विचारच नसतो, काहीच नसतं. शाळेमध्ये काय अभ्यास, आपण झोपायला जातो, जेवायला झोपायला. अभ्यास, फॅमिली आणि मैत्री, तीनच गोष्टी असतात आपल्या डोक्यामध्ये. पण जेव्हा आपण शाळा पास आउट करतो, कॉलेजमध्ये येतो, मग त्यावेळी जॉबचा विचार यायला लागतो. त्यावेळी रिस्पॉन्सिबिलिटीज कुठेतरी घरच्यांकडनं पण वाटतं की अरे हा, तू आता एवढं करायला पाहिजे, तुझी ही आवड आहे, तू हे फॉलो करायला पाहिजे. समाजाचं प्रेशर वाढतं थोडं थोडं. आता यावेळी तर आत्ताच्या जर समाजात बघितलं तर शाळेमध्ये पण प्रेशर वाढलं, त्यामुळे ती मैत्री त्या लेवलची राहिलेलीच नाही. पण तरी आपण ज्यावेळी होतो त्यावेळी तेवढं प्रेशर नव्हतं कुठल्या गोष्टीचं, म्हणून ती मैत्री कशी होती की कुठल्याही जास्त डोक्यामध्ये विचार नसताना जे आपण एकत्र राहत होतो, सोबत सगळं काही करत होतो. त्यावेळेस कसं असतं की आपल्याला मित्राच्या किंवा पुढच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट माहित असते. आणि आपला पण एक पार्ट असतो की बाबा माझा असा होता की मी त्या मित्राला, माझा समीर मित्र, त्याला मी विचारल्याशिवाय एखादी गोष्ट करायचो नाही 10वी पर्यंत. बरोबर. त्यावेळेस आणि पुढे जसं जबाबदारी वाढतील किंवा जबाबदारी वाढत जातात, प्रत्येकाच्या आयुष्यात ही स्टेज येतेच, हे जबाबदारी वाढतात आणि तो मैत्रीतला वेळ कमी 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 होत जातो. त्याच्यामुळे कुठंसं थोडंसं तरी हे येतं, आधीमध्ये चढ उतार येत जातात. आता आपलं बोलणं झालं की जेनझी किड्स आणि 90s किड्स, तो आता बाउंड्रीवरचा आहे. तर तुला काही फरक जाणवलाय की बाबा काय फरक आहे की 90s? मी ऐकतो आता सौरभ सर आपल्याला किस्से सांगतात 90sचे किस्से, हे ते ऐकून असं वाटतं की काय युनिक लेवलचं आहे, कारण की मी जेनझी मध्ये वाढलोय, बघितलंय सगळे लाईफस्टाईल. तर तू काय सांगशील? बाउंड्रीवरचा म्हटलास तू, खरं तर बाउंड्री माझी 3च महिन्याची, 99 मध्ये ते पण माझी शेवटची 3 महिने. थोडक्यात मी एक जर एक्सप्लेनेशन किंवा डिफरन्स सांगायचं म्हटलं ना, तर आत्ताचा आणि आधीच्या मैत्रीतला डिफरन्स एवढाच आहे की आत्ताची मैत्री ही टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहे. की त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे लोक टेक्नॉलॉजी रिलेटेडच चर्चा जास्त करताना दिसतात. बाकीच्या गोष्टी थोड्याशा साईडलाईन झालेल्या आहेत, म्हणजे ज्या आपल्या चर्चा असायच्या तर नेक्स्ट लेवल असायच्या की अरे बाबा मामाकडे गेलतो आणि हे किस्से मी केले, तिकडे तू असायला पाहिजे होता, मजा आली. तो स्टोरी टेलर कमी झालाय. त्यावेळेस कसं होतं की आपण आता मामाकडे 1 महिना गेलो, तर त्या स्टोरी 2 महिन्या मित्राला आपण रंगवून सांगतो, मी हे केलं, तू केलं नाही, मी केलं, असं त्याचं. आता ते कमी झालं. आता कसं झालंय, आता मला ही वेब सिरीज लय आवडली, तू ही बघून घे, तू मला ही व्हिडिओ लय आवडली, मला हा कॉन्टेंट लय आवडतो, तू हे बघ, अशा टाईपच्या गोष्टी. आणि त्याच्यावरती किस्से रंगलेले असतात. मग ते व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये जगल्यासारखं आहे. रिअल लाईफ मध्ये जे घडलंय, जे आपण एन्जॉय केलंय, ते सांगणं जरा आता कमी झालंय. म्हणून तो डिफरन्स आपल्याला जाणवू शकतो मे बी आत. पण तरी पण असं नाहीये की मैत्रीमध्ये खूप असं काही वेगळा फरक पडलेला आहे सगळं व्यवस्थित. प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन पण तेवढी वाढली, शाळेत पण वाढली, मग अभ्यासात असेल किंवा प्रत्येक ठिकाणी. आणि प्रत्येक जण आता स्वतःचा विचार करायला चालू करतोय की बाबा त्याच्या पुढे मला जायचे, स्पर्धा थोडक्यात हे करतो. मला सांग की आता मुलांची मैत्री युनिक असते किंवा वेगळी असतेच, त्याला काही तोडच नाही, विषयच नाही. तर तू काय सांगशील, मुलांची मैत्री आणि मुलींची मैत्री काय फरक जाणवतो? मुलांना फिल्टर नसतात. बरोबर आहे. मुलं कुठल्या लेवलला जातील मैत्रीमध्ये त्याला काही करते, 1 सेकंद विचार नाही करत. नाही, कुठलाच विचार नाही. ज्या लेवलचे केले त्या लेवलचे आता माझ्या डोळ्यासमोर येत आहेत, त्यामुळे मी आता जास्त काही सांगू शकत नाही. एवढंच आहे की मुलांमध्ये फिल्टर जास्त नसतं कुठं, जे आहे ते रॉ. आणि त्याच्यामुळेच कसं असतं की सगळ्या गोष्टी एकमेकांना माहिती आहेत, कुठंच काय लपवण्यासारखं एक गोष्ट नसते. त्याच्यामुळे त्यांना काय नसतं, बाबा हा आहे म्हणल्यावर विषय संपला. पण तेच मुलींमध्ये मला कुठं काय जाणवतं की कुठंतरी
थोडंफार गोष्टी लपवलेल्या असतात किंवा काहीतरी बाबा न सांगणं किंवा हे असतं थोडस त्यामुळे इन्सिक्युरिटी इनसिक्युरिटी म्हणू शकतो किंवा मग कम्पॅरिझन पार्ट पण कधी कधी जास्त असू शकतो की हिचं चांगलं तिचं वाईट हे तसं. आपल्या मुलांमध्ये कसं असतं आपण जास्त या गोष्टींचा विचारच करत नाही. तू कुठलाही असो तू कुठल्याही बॅकग्राऊंडचा असो तू काही असो हा विचारच नसतो पहिली गोष्ट. पण ते थोडक्यात जाकीर सारखं की भाईने बोला तो करणे का तो करणे का 100% अशा लेवलचं मुलांमध्ये तेच. आता तू व्यवसाय पण करतोय खूप वर्ष झालं आणि ह्या दृष्टिकोनातून सांग की मी भरपूरदा ऐकलंय की निम्मे जण असे म्हणतात की व्यवसायात रिलेशनशिप किंवा मैत्री आणायची नसते आणि मी अशी पण एक्झाम्पल बघितलेत ऐकलंय की बाबा एका मैत्रीतून एखादा व्यवसाय निर्माण होतोय तो नेक्स्ट लेवलला किंवा खूप पुढे जातोय सक्सेसफुल जातोय जसं की अमन गुप्ता आणि समीर मेहता त्यांचा ते बिझनेसच्या आधी मित्र होते आणि त्याच्या मैत्रीतून त्यांनी बिझनेस डेव्हलप करून नेक्स्ट लेवलला गेला. तर तुझं काय विचार आहे याबद्दल? की पहिली गोष्ट जर मित्र असा असेल ना बिझनेस करताना तुझ्या मित्रावरती आपण 100% ब्लाइंडली ट्रस्ट करू शकतो अशा मित्रासोबत बिझनेस करणं दॅट इज फाईन. पण असं कुठंतरी असेल ना की बाबा या मित्रासोबत करू शकेल का नाही 1% जरी डाऊट असेल ना तरी तिथं जाण्यात जरा थोडंसं जोखीम असते. बरं जाताय तरी पण नो प्रॉब्लेम पण गोष्टी क्लिअर असायला पाहिजेत. बरोबर रिस्पॉन्सिबिलिटीज क्लिअर असायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टी असतील तर मैत्रीत बिझनेस प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण काय होतं आपण काय करतो अरे विचार करतो या फ्युचरचा विचार करतो हे सगळं होणार आहे आपल्यासोबत हे एवढं मिळणार आहे एवढा बिझनेस आपण करणार आहे हे रंगवत जातो आणि त्या रंगवल्यामुळे काय होतं की आपल्या डोक्यात नुसते तेच विचार असल्यामुळे आपण जे नाही ते करायला चालू करतो. मग त्याच्यामध्ये मागचा विचार नाही करत की बाबा आपण याच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या पाहिजेत. बरोबर हे आपल्याकडे क्लिअर असायला पाहिजे. चांगली बाजूच फक्त आपण बघतो चांगली बघतो. मग वाईट समजा जर काय झाले कॉन्फ्लिक्ट तर मग त्यावेळी काय मग मी पण पैसे लावलेत तू पण पैसे लावलेत आपला एवढा बिझनेस झालाय किंवा जो लॉस झालाय तो कोण कव्हर करणार कोणावरती ते जाणार ह्या गोष्टी डिस्कस नाही होत. बरोबर त्या झाल्या तर डेफिनेटली मैत्रीमध्ये जास्त आपले प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाहीत. पण तेच आहे की मित्रांसोबत बिझनेस करताना एवढं एक लक्षात घ्या की कोणत्या मित्रामध्ये त्या क्वालिटीज जास्त. बरोबर आहे ते ओळखता आलं पाहिजे ती तेवढी प्रॅक्टिकॅलिटी पाहिजे ना. म्हणजे आपल्याला माहित असतं समजा आज मी माझ्या 2 मित्रांसोबत जर बिझनेस करायचं म्हटलं तर डेफिनेटली कुठं ना कुठं मी मागच्या 3-4 वर्षापासून जो काही बिझनेसचा एक्सपिरियन्स घेतोय त्यामुळे मला बिझनेस मधल्या काही एक्स्ट्रा गोष्टी माहित असणार आहेत. पण ते दोघं जर जॉब करत असतील तर त्यांना काही जास्त काही गोष्टी माहित नसतील. माहित आहेत डेफिनेटली पण त्यांच्या काही वेगळ्या गोष्टी आहेत त्यांचे प्लस पॉईंट वेगळे आहेत दोघांचे आणि माझे वेगळे. तर डिसिजन मेकिंग कोणाकडे असणार आहे हे पण तिथे डिसाईड झालं पाहिजे. बरोबर कारण जर ज्याचा एक्सपिरियन्स जास्त आहे ज्याच्याकडे नॉलेज जास्त आहे त्यांनी जर डिसिजन मेकिंग त्याच्याकडे ठेवलं तर मग तो एक बिझनेस चालण्यासारखा असतो. बरोबर. पण जर डिसिजन मेकिंग मध्येच कॉन्फ्लिक्ट होत असतील सारखी की नाही तू नाही हा डिसिजन घ्यायचा मी घेणार माझ्याकडे त्यावेळी ती मैत्री पण टिकत नाही बिझनेस समजलं पण पाहिजे त्या लेवलला किंवा स्टेजला की इथून बॅकफुटला आलं पाहिजे. माघार घेणं पण सगळ्यात महत्वाचं आहे ना बिझनेस मध्ये आणि मैत्रीमध्ये. येस मी तेच म्हणणार होतो की कुठे पण मैत्री असो रिलेशनशिप असो किंवा काही असो बरोबर माघार घेणं पण तेवढंच महत्वाचं. खरंच कधी कधी आपण 1 पाऊल मागं घेऊन 2 पाऊल पुढे जाऊ शकतो हा विचार कधी आपण करत नाही. आता आपण बघतोय की जुलैचा महिना चालू होता आता ऑगस्ट चालू झालाय आणि सगळ्यात रंगीबेरंगी महिना असतो मुलांसाठी कारण की प्रत्येकाची शाळा चालू झालेली असते नवीन मुलं एकत्र आलेली असतात किंवा कॉलेजेस चालू झालेले असतात. तर अशांची मैत्री पण नवीन असते. तर अशा मुलांना काय सांगशील? मैत्रीबद्दल सल्ला तर मी एवढं काही देणार नाही. मी सांगेल की जे आहे ते एन्जॉय करा. ठरवून मैत्री करू नका. ठरवून तर करू नका. म्हणजे हा बाबा ह्या घरातला आहे किंवा त्याच्याकडे पैसा पाणी ह्या त्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याच्याबरोबर मैत्री करत असेल तर ती लॉंग टर्म टिकणार नाही. सरळ जे काय आहे ना तुमचं बोलणं चालणं आता जसं एक किस्सा मला आठवतो की नाही का मी पण जेव्हा नवीन होतो कॉलेजमध्ये फर्स्ट टाइम म्हणजे सिंहगड कॉलेजला मी जेव्हा ग्रॅज्युएशनसाठी गेलो होतो त्यावेळी आता पुण्यातली बरीच जण होती. आता मी पुण्यातला आहे त्यामुळे मला पुण्यातली लोक जास्त कनेक्ट करतील असं वाटलं होतं. पण माझा पहिला कॉलेज मधला सिंहगड मधला मित्र होता धुळ्याचा आणि त्याच्यासोबत जे जुळलं मी त्याच्याच हॉस्टेलवरती त्याच्याच रूम मध्ये जाऊन दिवस घालवले. म्हणजे मी माझ्या घरी कमी असायचो हॉस्टेलवरती जास्त असायचो. ही मैत्री अशी म्हणजे ठरवून नाही होणार ही होणार आणि ती तुम्हाला एन्जॉय करता आली पाहिजे. त्याच्यामध्ये काही जास्त विचार करत नाही बसायचं की कसं असणार काय असणार ते काही रिलेशन नाही. बरोबर मैत्री हे ऑटोमॅटिक होऊन जाते. रिलेशनला आपण एफर्ट्स घेतो मैत्रीमध्ये एफर्ट्स नाही घ्यावे लागत आपल्याला. पण कधी कधी असं होतं की आपण जास्तच वाहून जातो मैत्रीत की काहीच रेस्ट्रिक्शन राहत नाही किंवा आपण एक कुठलाच विचार करत नाही आणि ते अशी एक बाउंड्री किंवा सीमा असते की कॉलेज नंतरचा पिरियड आपण मैत्रीला भरपूर महत्व दिलेलं असतं की मित्राशिवाय माझं पान पण हलू शकत नाही हे होऊ शकत नाही ते होऊ शकत नाही. जेव्हा जबाबदाऱ्या पडतात तेव्हा असं जाणवतं की आपल्याला थोडस बाजूला यायला लागेल किंवा
इंडिपेंडेंटली निर्णय घ्यावे लागतील का? हम्म. तर ह्या स्टेजला काय सांगशील तू की रिस्ट्रिक्शन्स आणि याच्या बाउंड्रीज बद्दल बोलला ना, मैत्रीमध्ये तर नाहीयेत खरं तर सांगायचं झालं तर. हम्म. हा पण एक पिरियड असतो ना की आपल्याला लाईफमध्ये स्वतःला ग्रो करायचंय. हम्म. तर त्यावेळी असं नाही की आपण मैत्री पूर्णपणे तोडून जाणार आहे तिथं. कनेक्ट तर राहणारच आहे ना आपला त्याच्यासोबतचा. तर आपण प्रत्येक वेळी आपल्याला ज्या माहिती गोष्टी आहेत त्या आपण त्या फॉलो करत जातो, पण कुठं ना कुठं त्याचा पण सल्ला असणं पण गरजेचं असतं. हम्म. कारण त्याला काही अनुभव आलेले असतात हम्म. किंवा त्याच्याकडे काहीतरी त्याच्याबद्दल सांगण्यासाठी गोष्टी बरोबर. असतात. बरोबर. तर हे कनेक्ट असायला पाहिजे, हे डिस्कशन झालं पाहिजे हम्म. कुठल्याही लाईफच्या स्टेजमध्ये असतो. मी असं नाही म्हणत की मग आपण कुठल्या तरी मोठ्या डिसिजनलाच त्याला इन्व्हॉल्व्ह करायचंय किंवा बाबा माझं लग्न होतंय तर तू पण ये, तू पण बघ, यावेळी नाही. हा. कुठल्याही डिसिजनला मी आजही इव्हन मला बूट घ्यायचा आहे, मला टी शर्ट घ्यायचा आहे, आम्ही एकत्र बसून चर्चा करतो की कुठं जायचं, काय करायचं, काय घ्यायचं. अजून आमचं तसंच आहे. मग हे झालं पाहिजे रेग्युलर बेसिसवर, झालं पाहिजे इन द सेन्स की ते म्हणजे ऑटोमॅटिक होतं मैत्रीमध्ये. पण आता टेक्नॉलॉजी आणि ह्या त्या गोष्टीमुळे काय झालं, आपण इंडिपेंडेंटली त्या गोष्टी करतो आणि तिथं कुठेतरी कनेक्ट कमी जास्त होत असतो. बरोबर आहे. एवढं आहे की मैत्री पूर्णपणे तोडून तर आपण कुठल्या गोष्टी नाही, करू नाही शकत. नाही. आणि ते नाही होत आपल्याकडनं, आपल्या मनुष्य जीवनाकडनं तर ते पॉसिबल नाही. हा बरोबर आहे. आत्ताच नुकताच फ्रेंडशिप डे झाला. हम्म. तर काय काहींची मैत्री फक्त त्या फ्रेंडशिप डे पुरतीच लिमिटेड असते किंवा त्या दिवसापुरतीच बनते. तर ह्याबद्दल तुला काय सांगायचे? हा, आता लहानपणीचा किस्सा मला आठवला ऍक्च्युली. काय आता लहानपणी, आता तू पण अनुभवला असेल. हो, आता हो. आपण कसं होतं की अंगठ्या, हो. वेगवेगळे बँड Bands, ब्रेसलेट अंगठ्या, असायचे bracelet, हो. फ्रेंडशिपचे. आता माझ्या काही काही मित्रांच्या हातामध्ये तसले बघायचो, पण आपल्याकडे काय, आपण कुठे घेणार आहे ते, आपल्याला द्यायचे समोरच्याला. आपण काय एवढे पैसे घालवणार आहे का? आपल्या खिशातच पैसे नाही, आपण घालवणार कधी तेवढे. मग नुसत्या त्या रिबिना बांधायच्या, हा. असले असले हात भरलेले हा. असायचे पूर्ण रिबिनांनी. आणि ती मैत्री म्हणजे त्याच्यात पण मजा होती वेगळी. पण त्यात पण लेबल होते. आज Label, माझे हा. असे काही काही मित्र होते. हा. मी जर 15चं एक ब्रेसलेट आणलंय मित्राला, तर दुसरा मित्र नाराज होता. नाराज होता. त्याच्यासाठी एवढं आणलं, माझ्यासाठी 5 रुपयाचं आणलं. हे असे पण खूप किस्से आहेत. खूप आहेत. पण काय आहे माहितीये का, ते फ्रेंडशिप बँड आणि ते त्याच्यात मजा होती खरं तर. पण त्यावेळी त्याच्या मागे काही विचार नव्हते ना जास्त, हा, की बरोबर. अरे ह्याला बांधायचंय का नाही, हा. त्याला बांधायचंय का नाही, तो विचार नसायचा. मी तर काय करायचो माहितीये का, मी एकदम तो बंचच विकत घ्यायचो. हा. असं नव्हतं की माझा हाच एक मित्र आहे किंवा एक. आता ते झालंय, हो. आता पर्टिक्युलर Particular झालं की घेतात. मी फक्त ह्याच मुलाला बांधणार, हाच माझा मित्र आहे. मी अख्ख्या क्लासला, अख्ख्या शाळेला बांधायचो. पण ते आता राहिलं नाही तेवढं. आता आपल्याकडे आपल्या वेळी कसं होतं की त्या रिबिना यायच्या, म्हणजे ती पूर्ण रीळ यायची. आपण ती रीळ घेऊनच फिरायचो सगळीकडे. अरे तू दे, तुझा हात राहिलाय, बांधलं, कापलं, गेलो पुढं, बांधलं, कापलं, गेलो पुढं. एवढा विचार नव्हता त्यावेळी. आता ठराविक झालंय की नाही, तू माझा मित्र आहे, तुलाच बांधलं. असं ठरवून केलं जातं. त्यामुळे आताची त्याचं म्हणू शकतो की फ्रेंडशिप डे पुरती किंवा फ्रेंडशिप बँड पुरती मैत्री राहिलेली आहे. पण ते आपण जे एन्जॉय केलं ते वेगळ्याच लेवलचं. म्हणजे दिखाव्याचं सगळं हे झालंय आता चालतं. माझे अशा मित्र आहेत काय काय, किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असतात की प्रत्येक स्टेजला ते मदत करतात. काही घरातलं काम असो, तुझं पर्सनल काम असतो, कुठलंही छोट्यापासून मोठ्यापर्यंत. पण असे पण काय काय मित्र असतात की मदत तर करतात. बाबा एखाद्या मित्राला पैशाची खरंच गरज आहे, मदत केली पैशाची, पण ते 4 दिवसांनी ते बोलून जातात दुसऱ्या मित्रापाशी. तर ह्याबद्दल काय सांगशील? आहे ना, बरेच म्हणजे गोष्टी घडतात अशा. खरं होतं काय, बऱ्याच वेळेला काय असतं की त्याच्या मनात पण नसतात काही गोष्टी, पण कुठून ना कुठून कोणीतरी सांगितलेलं असतं, अरे हा बघ, तू त्याला मदत केली आणि तुझ्याकडे लक्ष देत नाही, तुला हे केलं, मागं टाकलं, हे केलं, ते केलं. अशा गोष्टी सांगितल्यामुळे पण बऱ्याच लोकांच्या मनात विचार येतात. पण ते कसं होतं, आता मी माझा एक किस्सा सांगतो. मी आणि शुभम, आमचा एक कॉमन मित्र आहे, त्याच्या इथंच राहतो जवळ. तर त्याची वडापावची गाडी. आता विषय असा झाला होता की आम्ही लॉकडाऊनच्या नंतर 1 वर्षाने मला वाटतं एक फ्लॅट बुक केला होता दोघांनी मिळून. तर त्याची टोकन अमाऊंट एका बिल्डरला दिली होती आम्ही. तर त्यावेळी त्या मित्राच्या, म्हणजे जो वडापावच्या गाडीवरचा मित्र होता ना, त्याचा ऍक्सिडेंट झाला खूप मोठा. त्याला जवळपास एक 20-22 लाखात मोठ्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्टली ऍडमिट केलं, कारण ते ऑपरेशन दुसरीकडे कुठं होत नव्हतं. ऍडमिट केल्यामुळे त्याला 20-22 लाखाचा खर्च सांगितला होता. आता तिथं त्याच्यासाठी उभं राहायला कोणच नव्हतं, कारण घरची पण परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. आणि जे मित्र बाबा लईच मैत्री रोज प्यायला वेळेला सोबत बसायची, ती मित्र कुठं गायब होती, ती दिसलीच नाही कुठं. मी बघितलंय शुभमला रात्रंदिवस त्याच्यासोबत थांबलेलं. मला जमायचं नाही, कारण मी दुसऱ्या कामांमध्ये होतो. मी जायचो डेफिनेटली भेटायला, सारखं जायचो. पण आम्ही दोघांनी तो फ्लॅट कॅन्सल केला आणि तिकडची टोकन अमाऊंट काढून तिथे गेली. अजूनपर्यंत त्या मित्राला माहित नाहीये की पैसे कोणी दिलेले, कारण त्याला ते अजून तो येतोय त्याच्यातनं बाहेर येतोय, रिकव्हर होतोय, त्याला ती गोष्टच माहित नाही अजून. आणि हे आम्ही त्याला कधी सांगणार पण नाही गोष्ट. हीच तर खरी मैत्री आहे. आणि हे कसं असतं माहितीये का, याच्यामध्ये त्याला गिल्ट नाही फील झाला पाहिजे, अरे
माझे ते मित्र कोणीच नाही आले, पण बरोबर. या लोकांनी यांना आपण म्हणजे कधी जवळ नाही केलं, पण यांनी आपल्यासाठी यांना- एवढं केलं. होतं. कसं असतं की आपण जेवढा विचार करतो ना तेवढा आपण त्या बाबतीत आहे ना रिस्ट्रिक्टिव्ह होऊन जातो, की नाही हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. बरोबर. माझं कसं आहे, माझा आधीपासून आहे, कुठलाही मित्र असो, कधीही भेटलेला असो, नवीन जरी असेल ना, त्यानं म्हटलं ना मला काहीतरी मदत लागते, मला काहीतरी गरज आहे आता, हम्म, हम्म. माझ्या लेवलला जे पॉसिबल असेल मी करायला तो डेफिनेटली पूर्णपणे. ट्राय करतो. आणि मी तो इन रिटर्नचा विचार कधीच नाही केला, अजून पण नाही करत. मला माहितीये मी देत राहिलो तर मला मिळत राहणार आहे. तर ह्या उलट माझे मित्र आहेत. हम्म. की मागच्याच 15 दिवसातली गोष्ट आहे की एका मित्रानं दुसऱ्या मित्राकडून पैसे घेतले, हम्म. की कशावरती घेतले, की मी उद्या देतो, लगेच माझ्याकडे उद्या येणार आहेत, उद्या देतो. म्हणजे मागच्या महिन्यातले की 10 दिवस गेले, मित्र काय बोलला नाही. 15 दिवस गेले, ह्याला पण लागणार होते पैसे, तो म्हणलं मला दे बाबा पैसे. त्यानं फोन उचलायचंच बंद केलं परत. आहे. आणि एका महिन्याने पैसे देऊन पण तो म्हणजे ज्याने घेतलेले पैसे तो बाकीच्या ग्रुप्सला किंवा बाकीच्या मित्रांना सांगायला लागला की किती हलकट आहे, लगेच पैसे मागतोय, असं तसं. असे पण ह्या लेवलचे मित्र आहेत. बरेच किस्से आहेत. तेच मी जसं म्हटलं ना, आता ज्यावेळी मित्रांना पैसे देतोय ना, त्यावेळी उघडमानाने देत असाल ना, की अरे आले नाही आले जाऊ दे. आणि काही काही मित्र आहे ना ह्याचा वापर करून घेतात बरं का. प्युअर मैत्री जी असते त्याच्यात आपण विचार करत नाही कुठल्या पण डिसिजनचा किंवा काही कोणत्या लेवलला मदत करायला. ह्याचाच उपयोग एखादा असा मित्र करतो की हा मैत्री पैसा मागून बघूया, त्याला घेता आणि द्यायचाच नाही, बुडवायचा, हे ते. त्या लेबल खाली लपणारे पण भरपूर मित्र आहेत असे. तुम्ही जर मैत्रीमध्ये मला वाटतं जर अशी ट्रायल टेस्टिंग करत असाल मैत्रीची, तर ती तुम्हीच निभवत नाही. बरोबर आहे. तुम्हीच त्याला ऐक नाही की लायक ती मैत्री नाही. तुमच्यासाठी आहे. कारण मला काय वाटतं माहितीये का, ज्यावेळी आपण मित्र म्हणून म्हणतोय ना त्याला, त्या मित्रत्वाची खरी जाणीव त्याला झाली पण पाहिजे आणि आपल्याला पण असायला पाहिजे पहिले, बरोबर. की आपण काय करतोय तिथं. आपण जर त्या म्हणजे स्वतः जर त्याच्या जागी आपल्याला इमॅजिन केलं, मी माझ्या डोक्यात विचार काय येतो माहितीये का, याने मला का फोन केला असावा या गोष्टीसाठी. एवढ्या जगात आपण म्हणतो की समजा भारतातली जरी लोकसंख्या पकडली 140 कोटी, त्यातल्या त्याच्या आजूबाजूला 1000-2000 लोक आहेत, त्यानं मला का फोन केला, म्हणजे हे कुठून तरी वरच्याने जुळून दिलेलं कनेक्शन आहे. मग मी तिथं त्याला नाही म्हणू शकत, मला ते पॉसिबल नाहीये त्यावेळी, पण मी ऑप्शन्स काहीतरी त्याला देऊ शकतो. किंवा बरं त्याला पैशाची गरज आहे, माझ्याकडे पैसे नाहीत द्यायला, पण मी त्याला सांत्वन तर करू शकतो. म्हणजे मी त्याला काहीतरी गोष्टी चांगल्या सांगू शकतो, काहीतरी करू शकतो त्याच्यासाठी. ते कोणत्या तरी मार्गाने मदत करू शकतो. पैशाची असेल, मानसिकतेची असेल किंवा शब्दांची असेल, तेच तर पाहिजे ना. दुसरं मी बघतोय की मी 18 वर्षाचा जोपासून होतो, 17 वर्षाचा, 17-18 जेव्हा चालू होतं तेव्हापासून माझे जे मित्र आहेत ते माझ्यापेक्षा मोठेच आहेत. मग ते 4 वर्षांनी असतील, 5 वर्षांना, काय काय नोकरी. मी जेव्हा 11वी-12वी होतो ते नोकरी करत होते किंवा ते मास्टर्स अचीव्ह करत होते किंवा भरपूर मोठे मित्र आहेत. तर त्याचा फायदा मला भरपूर झाला. आणि मी पहिल्यापासून ऐकत आलोय की वयापासून मोठे मित्र किंवा तुमचा 5चा जर ग्रुप आहे त्याच्यात तुमच्यापेक्षा हुशार जर मित्र असेल तर तुमची पण डेव्हलपमेंट ओव्हरऑल होते किंवा तुम्ही पण एका लेवलला जातात, त्या लेवलला जातात. त्यांच्याकडून ज्या चुका झालेल्या असतात त्या तुम्ही करत नाही. त्याबद्दल काय सांगतो? वयाने मोठे मित्र म्हणजे असं आपण काय ठरवून तर करायला जाणार नाही. कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला ते म्हणजे आपण समजा एखाद्या इव्हेंटला गेलोय किंवा कुठंतरी घरातलंच काहीतरी कार्यक्रम आहे, त्यावेळी कोणतरी भेटला असा मोठा व्यक्ती, त्याच्यासोबत मैत्री होऊ शकते. किंवा कॉलेजमध्ये सिनियर्स असतात, त्यांच्यासोबत कधीतरी जुळलं, बाबा अरे हा हे माझ्याच लेवलचं दिसतंय, माझ्या लेवलचे काम करणार वाटतं, त्यावेळी जुळतं ते. आणि त्यावेळी असा आपण तो तेवढा विचार नाही करणार. आता हे जे तू म्हटला ना की 5 जण आपल्यापेक्षा हुशार असतील तर आपण 6वा पण तसाच घडत जातो, हे आपण विचार करून होत नाही. हा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला जेव्हा एक लाईफ मुवमेंट हिट करते ना की आता आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करायचं, त्यावेळी तो विचार करणं गरजेचं आहे. 5 लोक माझ्यासोबतची कोण आहेत. आज जर माझ्या घरच्यांना वाटते की मी काहीच करत नाहीये आणि मी नुसतं उन्हाळक्या करत फिरतोय मित्रांसोबत, तर त्यावेळी ते जाणीव झाली पाहिजे स्वतःला की बाबा माझ्या जवळची लोक कोण आहेत, ती त्या गोष्टींबाबतीत सिरियस आहेत का, त्यांच्या लाईफ मध्ये काय चाललंय, त्यांना काय वाटतंय का बाबा स्वतःची काहीतरी ग्रोथ करावी, कुठेतरी आपण कमवावे जास्त पैसे, फॅमिलीला सपोर्ट करावा, रिस्पॉन्सिबिलिटीज घ्याव्या, ह्या गोष्टी त्यांना जाणवत असतील तर आपल्याला ऑटोमॅटिकली जाणवणार. आता आपण त्याच व्यक्तींसोबत फिरतोय जे उन्हाळक्याच मारतायत, इकडे तिकडे फिरतायत, काय घरच्यांचा विचार करत नाही, काय नाही, मग आपण पण त्या फ्लो मध्ये जातो आणि हे होतं ऑटोमॅटिक. हे आपल्याला जास्त करावं लागत नाही त्याच्यासाठी. तो असा विषय आहे की मैत्रीमध्ये हे सुरुवातीला तर नसणार आहे, ज्यावेळी आपल्याला ते हिट होणार आहे की बाबा आता करायलाच लागणार आहे त्यावेळी. पण जुने मित्र ते जुने मित्र असतात, म्हणजे ते काही करत असो, कुठेही असो, काही म्हणजे कुठल्या लेवलला एकदा बॉन्ड तो बनलेला असतो, किती वर्षानंतर तो सेमच असतो. आणि खरी मैत्री ही पण आहे ना की जर समजा माझा मित्र कुठेतरी कमी पडतोय, मी त्याला माझ्यासोबत पुढे घेऊन जाणार. बरोबर. ही मैत्री असेल तर मग डेफिनेटली दोघंही ग्रो करतात. जेवढे लोक असतील ते सगळे एकत्र ग्रो करतात. बरोबर. मला माझ्या एका शाळेतला एक किस्सा आठवला की
म्हणजे मी मुलांच्या आणि मुलीच्या मैत्रीबद्दल आठवते मला की हम्म. त्यावेळेस कसं होतं माहितीये का, की बोलणं पण एवढं अवघड होतं आणि हम्म. कोणाचाच ह्याच्यात दम नव्हता की एवढं की बाबा मुलगीला बोलायचं पण ते प्रपोज किंवा विचारणं तर ती वेगळी गोष्ट झाली. बरोबर हा. बोलायला पण भीती वाटायची. त्या काळात असं चालायचं की बाबा टेबलवरती चॉकलेट ठेवलंय हम्म. तर ही लँग्वेज असायची. तर मग ती येणार, मुलगी घेऊन जाणार, म्हणजे काहीच कम्युनिकेशन नाही तर काही संवाद नाही. बरोबर पण आता तो संवाद बदललाय. आता एकदम फ्रीडम आलंय, प्रत्येक जण बोलतात. मग ते हम्म. पहिलेपासून असो, आता ते काय मध्ये फिल्टर्स राहिले ना. राईट मग एक मुलगा आणि मुलगी चांगले मित्र बनू शकतात. बनू शकतात पण त्याच्या मागे खरं तर हिडन अजेंडा नसला पाहिजे हा. दोघांचाही. दोघांचं बरोबर आहे. म्हणजे कुणीतरी कानात भरवलंय आणि मग त्याच्याशी हा. मैत्री करतोय. हो. अरे ती तुझ्यासाठी चांगली, तुझ्याकडे बघून स्माइल करते. पहिलं खूप चालायचं माहितीये ना तुला, नाही आठवत पण त्यातल्या त्यात पण कशी ती मजा वेगळी होती हा. की ती म्युच्युअल रिस्पेक्ट होती ना रे. की आज मी समजा माझ्याकडे आज समजा समोरची मुलगी बघून हसते तर ती ऑटोमॅटिकली रिस्पेक्ट यायची मनामध्ये. पण आज Yes. कसं झालंय सोशल मीडिया आणि या गोष्टींमुळे आपण जे स्क्रोलिंग करतोय त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा सब्जेक्टिव्ह गोष्टी दिसतात की आपल्यावरती लादल्या गेलेल्या आहेत. आपल्याला ते बघायच्या जरी नसतील तरी ते आपल्या समोर येतात. मुलीला एखाद्या याच्यामध्ये बघणं, साच्यामध्ये बघणं किंवा काही काही गोष्टी असतील ज्या लेवलच्या, त्याच्यामुळे आपली ती रिस्पेक्ट जी आहे ना, जी मनापासून यायला पाहिजे ती कुठेतरी कमी कमी होत चालली. त्या गोष्टींमुळे आज काय होतं की आपल्या मागे प्रत्येक म्हणजे मुलीसोबत जर फ्रेंडशिप करताना आहे ना, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये काही वेगवेगळे विचार पण असतात. तेवढं म्हणजे ज्यावेळी आपण लहानपणी म्हणजे जेवढ्या लेवलचा आपण रिस्पेक्ट करायचो ना मुलींना, त्या लेवलचा आता थोडं थोडं कमी होताना दिसतंय. त्याच्यावरती थोडासा विचार केला ना, डेफिनेटली मुलगा आणि मुलगी चांगले मित्र बनू शकतात. तर आपल्या एवढी चर्चा झाली, एवढं डिस्कशन झालं मैत्रीबद्दल, तर मला सांग की तुला आयुष्यात मैत्रीने काय शिकवलं? मैत्रिणी जगणं शिकवलं ना. बरोबर. दुसरं काय आता काय आहे माहितीये का, मैत्री नसेल तर मग जगण्याला अर्थ नाही रे. मी सगळं करल, घरच्यांना खुश ठेवल, माझी होणारी वाईफ असेल, माझी फॅमिली असेल, सगळे खुश राहतील. पण मग मी एन्जॉय करायला कुठे जाणार? तेच तर. म्हणजे मी जे गोष्टी मित्रांसोबत करू शकतो, जे एन्जॉयमेंट त्यांच्यासोबत करू शकतो, ती फॅमिली सोबत खरंच नाहीच होऊ शकत ते. आपण कितीही म्हटलं ना फॅमिली सोबत करा, हे करा, ते नाही होत ते. मित्रांसोबत जे एन्जॉयमेंट असते, जे अनफिल्टरनेस असतो ना आपला, तो तिथंच होतो. दुसरीकडे कुठंच आपण ओपन होत नाही त्या गोष्टी. मी आधी पण तेच म्हटलं ना की पुरुषाच्या किंवा मैत्रीत 2 स्टेजेस असतात किंवा 2. एक असतं बाहेरचं आयुष्य जे की जबाबदारीचं असतं, बायकोसाठी लढण्याचं, कमवण्याचं असतं, आई वडिलांची काळजी घेण्याचं असतं. ते बाजूला ठेवून एक आयुष्य असतं ते मित्रांबरोबरच असतं. बरोबर. आणि आपल्याला सगळ्यात जास्त आनंद त्याच्यातच असतो. जबाबदारी काय आपण पार पाडत राहणारच आहे, कोणाचं राहिलं नाही. जबाबदाऱ्यांचं कसं झालंय, जबाबदाऱ्या आपल्यावरती आलेल्या आहेत. आपण त्या म्हणजे आपणच नाही स्वतः, आपल्या पिढ्यानपिढ्या त्या जबाबदाऱ्या पार पाडत गेल्यात म्हणून आपण आज सक्षम आहोत जबाबदाऱ्या पार पाडायला. त्यामुळे आपण तर ते करणार आहे. आपल्याला ती ब्लड लाईनच आलेली आहे. ते काही असो, कुठेही असो, ते करत राहणार. पण मग त्याच्यात आपल्याला जर कुठेतरी माइंड डायव्हर्ट करण्यासाठी, कुठेतरी फ्रेशनेस नवीन मिळवण्यासाठी काय पाहिजे? मैत्री पाहिजे. बरोबर आहे. दुसरं आपण माइंड डायव्हर्ट करण्यासाठी दुसरं साधनच नाही माझ्या मते. मैत्री ज्याची स्ट्रॉंग सगळ्यात बेस्ट असेल ना, त्याच्यासोबत मी काही जाऊन शेअर करू शकतो, त्याच्यासोबत काही बोलू शकतो, कुठल्याही लेवलला मी जाऊ शकतो. त्यावेळी जो ओपननेस असतो आणि त्यावेळी जे माइंड फ्रेश होतं ना, ते कुठल्या दुसऱ्या गोष्टीत होऊ शकत नाही. बरोबर. ती कुठली वेब सिरीज तुम्हाला दाखवू शकत नाही, सांगू शकत नाही. आणि हे पण आहे की आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये जेवढे मित्र आहेत ना, जेवढे किस्से आहेत ना, त्या प्रत्येक मैत्रीच्या किस्स्यावरती एक वेब सिरीज बनवू शकते. या लेवलचे किस्से सगळ्यांनी अनुभवलेले आहेत, पण ते बाहेर पडत नाही कारण आपण एवढे काही किस्से केलेले आहेत ते सांगू शकत नाही. असे किस्से आहेत काय काय, आणि ते मला तर वाटतं ते आपल्या बरोबर आहे तेच समाधान करायचं चांगलं आहे. आपण ते केलेले आहेत, आता होऊन गेलेले आहेत. आपण फक्त काय करायचं, जेव्हा भेटेल तेव्हा रिकॉल करायचं, आठवायचं आणि हसायचं, मजा घ्यायची, बस. बरोबर. दुसरं काय नाही. प्रत्येक मैत्रीत एका स्टेज नंतर अंतर वाढत जातं. तर काय सांगशील तू त्याबद्दल? मैत्रीमध्ये अंतर बोलण्या चालण्यातलं वाढलं तर काय फरक नाही पडत, पण जर मनातलं अंतर वाढत गेलं ना मैत्रीमध्ये तर मग तो प्रॉब्लेम आहे. आणि ते नाही झालं पाहिजे. मला काय वाटतं की डिस्टन्स जो वाढला पाहिजे ना, तो कामांमुळे आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यात किंवा आपलं वेळ देणं कमी झालेलं आहे, ते होऊ द्या, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपण मित्रासोबत कनेक्ट राहिलं पाहिजे आणि कोणाच्या सांगण्यावरनं त्याच्यासोबत मनभेद नाही केले पाहिजे. तेवढी स्ट्रॉंग मैत्री पाहिजे. आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे.
मला असं एवढं तरी वाटतं, कारण आपण एवढे पण बिझी नाही होत की आपल्याला मित्राला फोन करायला वेळ नाही मिळत. केला पाहिजे डेफिनेटली. त्याच्यासोबत बोललं पाहिजे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती चर्चा झाली पाहिजे. तुझ्या लाईफ मध्ये काय चालू आहे, तुला काय बाबा कधी भेटायला वेळ मिळतो का नाही, हे विचारलं पाहिजे डेफिनेटली. असं काय आपण सगळ्यांनाच तर नाही विचारत, आपले ठराविकच असतात. हा बरोबर, त्यांनाच तेवढाच एक आपण ग्रुप विचारतो. असतो, तेवढेच मुलं आणि असतात, त्यांना आपण खरं तर आपल्याला फरक त्यावेळीच जाणवतो जेव्हा ह्याच ग्रुप मधले मित्र काय काय दुरावतात. दुरावतात. बरोबर आहे. बाकीच्यांसोबत आणि आपण एवढं नसतो, ते फक्त सांगायचं नाही, त्या वेदना पण वेगळ्याच असतात. वेगळे असतात. इतकी घट्ट मैत्री, कधी कधी खूप घट्ट मैत्री असते, पण काय कारण असतो ती दुरावते. मग ते मतभेद असतील किंवा बाहेरचा इन्फ्लुएन्स जास्त असेल, त्याच्यामुळे ते तुटते मैत्री. मला तर असं वाटतं की ब्रेकअप पेक्षा घाण त्या फिलिंग्स असतात कधी कधी. काय मी जसं सांगितलं ना की दोन मित्रांमध्ये मैत्री जेव्हा दुरावते ना, त्याच्या मागे त्या एकट्याचा माइंडसेट नसतो किंवा तो स्वतःहून तोडणारा नसतो. तो कुठून तरी इन्फ्लुएन्स असतो, काहीतरी गोष्टी त्याला कोणीतरी भरवलेल्या असतात किंवा काहीतरी त्याच्या डोक्यात वेगळे विचार आलेले असतात, भरवलेलेच, तरच ते होतं. अदरवाईज मला नाही वाटत की कोणाची जर एखादी घट्ट मैत्री असेल आणि ते एवढ्या स्ट्रॉंग लेवलला असतील की बाबा तू काय म्हणशील तिथं मी करायला तयार आहे, आणि त्यावेळी ती तुटणं हे पॉसिबल नाही. तर आम्ही काय करतो, एका वर्षात आमची एक ट्रिप ठरलेली असते. बाबा आम्ही केळशीला, एक कोकणात एक ठिकाण आहे, तिथं जाणारच. ते आम्ही वर्षात भेटू न भेटू, काय काय मुलांना भेटलेलो पण नसतो, पण जेव्हा आम्ही एकत्र येतो की बाबा आमचा 15 जणांचा ग्रुप असतो, 15-20 जणांचा, एकत्र येतो, फुल मज्जा एन्जॉय करतो. एका वर्षाने भेटलं तरी असं वाटत नाही की बाबा त्याच्या काहीतरी आमच्यामध्ये फिल्टर आहे किंवा काय. ती नेक्स्ट लेवलची आमची मज्जा चालू असते. असे मित्र असणे आयुष्यात किती महत्वाचे आहे, कारण की जबाबदारी पार पाडताना भरपूर स्ट्रेस असतो. पूर्णपणे आपण दिवस रात्र काम करत असतो. त्यातून एक एस्केप किंवा त्यातून एक सुटका म्हणलं तर ते 2 दिवस असतात. तर ते असणं किती महत्वाचं. जसं मी सुरुवातीला पण सांगितलं ना की उद्या जर माझ्या मित्राने 100 कोटी जरी केले तरी पण तो माझ्यासोबत येऊन त्याच गप्पा मारतोय आणि त्याच लेवलची एन्जॉयमेंट असेल ना, तर मग ते आयुष्यात सगळं जिंकल्यासारखं आहे. कारण ती मैत्रीच सगळ्यात बेस्ट असते आपल्या आयुष्यातली. म्हणजे कुठेही काही तू ग्रोथ कर, काही लेवलला जा, पण सोबत असणं, सोबत त्याच लेवलच्या मजा मस्ती करणं हे गरजेचंच आहे. आणि जसं तू म्हणला ना, ट्रिपला जाता तुम्ही 2 दिवस वगैरे काढून, तर ते झालं पाहिजे खरं तर. म्हणजे मला वाटतं की वर्षात नाही एखाद 2 वेळा तरी मित्रांसोबत, जे आपले सोबतचे असतात. बऱ्याच वेळा पॉसिबल नाही होत, काही वेळा रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे नाही होत, काही वेळा पैशांमुळे नाही होत. या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. बरोबर. असं नाही की आपल्याला पैसेच खर्च करायचे, असं नाही की आपल्याला कुठेतरी मटेरियलिस्टिक गोष्टींमध्येच जायचंय. आपल्याला फक्त सोबत राहायचंय, आपल्याला एन्जॉय करायचंय, तर आपण कुठेही बसून चर्चा गप्पा मारून ते करू शकतो. बरोबर. सो हे कंटिन्यू म्हणजे असंच, म्हणजे असं पण नाही की ते ठरवून झालं पाहिजे, ते बाबा राहतच नाही त्याशिवाय, असं असायला पाहिजे मैत्रीमध्ये. तर ते त्या लेवलची एन्जॉयमेंट आपल्याला करता येते. आणि मी नुकतंच एका आर्टिकल मध्ये पण वाचलेलं की नाता असो किंवा मैत्र असो किंवा काही असो, जर मागचं पाऊल घेता येते तुम्हाला किंवा तुमच्याकडे ते आर्ट ऑफ लेटिंग गो आहे की एखादी गोष्ट सोडून द्यायला येते किंवा बॅक फुटला येऊन तुम्हाला जर खेळायला येते, तर ती कधी पण मैत्री टिकते. कारण की कुठलं पण नातं असेल किंवा मैत्री असेल किंवा काही असेल, तर त्याच्यात 2 व्यक्तीत एका व्यक्तीने तरी समजूतदारपणे माघार घेणे गरजेचं आहे. तर हे आर्ट ऑफ लेटिंग गो किती महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. कारण आर्ट ऑफ लेटिंग गो तू जे म्हटला तो शब्द खरंच खूप महत्वाचा आहे. कारण बघ, पहिली गोष्ट सांगतो, माझी फिलॉसॉफी काय, मी याच्यामध्ये कसं हँडल करतो. कोणताही टॉपिक असो किंवा कुठल्याही गोष्टीवर जर वाद झालेले असो, त्यावेळी त्या वादाचं कारण काय, मूळ कारण, या कारणामध्ये कुठल्या गोष्टी कोणाला जास्त माहिती आहेत, त्याला जर माहिती आहेत ना तर मी माघार घेणार, मला जर माहिती आहेत ना तर तो माघार घेणार. हे कळलं पाहिजे ना. म्हणजे तुला माहितीये की त्या गोष्टीमुळे, म्हणजे जी आपल्याला माहित पण नाहीये ती त्याला माहितीये, आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये वाद होत आहेत, तर मग आपण आपला पॉइंट मांडायला का जातोय. बरोबर. आपण स्वतःला खरं ठरवायला का जातोय. बरोबर. हे जरा स्वतःला समजलं पाहिजे. बरोबर. आणि मैत्रीत ते समजलंच पाहिजे, कारण की जर मैत्री पुढे न्यायची आपल्याला किंवा ती लाईफ लॉंग टिकवायची, तर त्या दोघांना पण समजलं पाहिजे की कुठं पुढे गेलं पाहिजे, कुठं मागे गेलं पाहिजे. तर तू मैत्रीचं तुझ्या शब्दात वर्णन कसं करशील. ऍक्च्युली कसं आहे, मला खरं तर लिहायला आवडतं. म्हणजे आता तुम्हाला पण माहिती असेल की मी लिहितो. त्याच्यामध्ये मला एक सुचलेली एक 4 ओळी टाईप होती की हिंदीमध्येच आहे की रिश्तों से भरी है हे दुनिया, यहाँ हर रिश्ते में भरी है गंदगी, हम तो खुशनसीब है साहब, क्योंकि दोस्तों की दुनियादारी में बसी है मेरी जिंदगी. वाह वाह, एक नंबर एक नंबर. सो इथपर्यंत ऐकल्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद. तर इथून पुढचे पण कोणते टॉपिक्स तुम्हाला ऐकायचे असतील किंवा सजेस्ट करायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की सांगा. आणि हा आजचा जो पॉडकास्ट आहे मैत्रीवरचा, तो सूरज सरांमुळे आपला खूप चांगला झालेला आहे. सो सर, तुमचे एकदा मनापासून धन्यवाद. तुम्ही कंपनी ऑफ कॉन्टेंटला वेळ दिला आणि तुमच्या मैत्रीच्या दुनियेतले किस्से आमच्या बरोबर शेअर केले. सो खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.